गुड इवनिंग, मैं नदीम अंसारी। आप देख रहे हैं मुमरा बुलेटिन में। पिछले दिनों मातोश्री के बाहर कुछ लोगों ने प्रोटेस्ट किया। इन प्रोटेस्ट करने वालों का कहना था कि शिवसेना उद्धव ठाकरे ग्रुप ने मुसलमानों के वोट तो लिए, लेकिन जब वक्फ अमेंडमेंट बिल पार्लियामेंट में पेश हुआ तो शिवसेना उद्धव ठाकरे ग्रुप के एमपीज पार्लियामेंट से एब्सेंट थे। प्रोटेस्ट करने वालों का कहना था कि इन लोगों ने मुसलमानों के साथ धोखा किया, मुसलमानों के वोट लेकर भाग गए। यही उनका नारा था। इस प्रोटेस्ट के ऊपर शिवसेना के कदावर लीडर संजय रावत ने एक क्लैरिफिकेशन दिया और ये क्लैरिफिकेशन बहुत ही इंटरेस्टिंग है। उन्होंने बताया कि जो प्रोटेस्ट करने वाले लोग थे ना, ये बीजेपी के एजेंट थे, बीजेपी के वर्कर थे, बीजेपी के कारिंदे थे। और ये बात संजय रावत ने सिर्फ हवा में नहीं बताई, उन्होंने प्रोटेस्ट करने वाले एक एक बंदे का फ़ोटो बताया जो बीजेपी लीडरों के साथ है। किसी में वो गुलदस्ता दे रहे हैं, किसी में शाल पहना रहे हैं, किसी में ऐसी फ़ोटो खिंचा रहे हैं। संजय रावत का कहना था कि ये बीजेपी ने ऑर्गेनाइज किया था ये प्रोटेस्ट आम मुसलमानों का नहीं था। संजय रावत ने ये भी बताया कि मुसलमान वोटर, आम मुसलमान महाविकास आघाड़ी के साथ है। बताया, ये देखिए। सगळा समाज जो आहे मुसलमान बांधव हे महाविकास आघाडीच्या पाठीशी, उद्धव ठाकरेंच्या पाठीशी. पहा ना, तुम्हाला मी दाखवतो. हा जो आहे सलमान शेख, हा मातोश्रीच्या बाहेर होता. सलमान शेख आणि हेच महाशय कोणाबरोबर आहेत हे पहा तुम्ही. पहा, हा अफरात सिद्दीकी हा मातोश्रीच्या बाहेर घोषणाबाजी करत होता. हा कोणाबरोबर आहे हे आपण पाहून घ्या. हा सगळ्यात जास्त बोलत होता, इलियास शेख. आता हे इलियास शेख महाशय कोणाबरोबर आहेत समजून घ्या. इलियास शेख बघा तुम्ही, हे असे भाडोत्री लोक. हे महाशय आहेत अक्रम शेख, हे होते त्या मोर्चामध्ये आंदोलनात. आता हे अक्रम शेख जे आहेत हे कोणाबरोबर आहेत भाडोत्री? जिशान चौधरी. आता हे जे एक महात्मा आहेत त्यांचं नाव आहे जिशान चौधरी, बरोबर? जिशान चौधरी म्हणजे हा याला महात्माच म्हणावा लागेल. हे वर्षा बंगल्यावरती तुम्हाला कुठे दिसत आहेत बघा, किंवा काय मिसेस मुख्यमंत्र्यांबरोबर. म्हणजे संपूर्ण फॅमिली सुपारीबाज. म्हणजे सुपारीबाज किती माणसांना असावं, प्रत्येक जण सुपारी देतो आमच्या विरुद्ध. आता हे जे इम्रान शेख आहे, बरं, इम्रान शेख हे होते बघा या मोर्चामध्ये होते. इम्रान शेख हे कोणाबरोबर आहेत, ते कोणाच्या गँग मध्ये आहेत पहा तुम्ही. हे सगळे अकबर सय्यद. आता हा शेवटचा माणूस आहे, हा अकबर सय्यद. अकबर सय्यद आम्हाला तुम्ही सांगताय ना हिंदुत्व सोडलं, हे बघा.